गिरिजा काकूंच्या दोन्ही मुलांची मल्हार आणि केदारची लग्न एकाच दिवशी ठरवली होती. घरी पाहुण्यांचे आगमन झालेले होते. गिरिजा काकू स्वतः पुढाकार घेऊन प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होत्या. दोन्ही सुनांना द्यायचे कपडे दागिने त्यांनी स्वतः पसंत केले होते. पण त्यांनी मुद्दाम होऊन त्यांच्या मोठ्या सुनेसाठी हलक्या प्रतीच्या गोष्टी घेतल्या होत्या. त्या मानाने लहान सुनेसाठी सगळ्या महाग गोष्टी घेतल्या होत्या. याला कारण म्हणजे त्यांची लहान सून कल्याणी ही त्यांची पसंत होती, पण मोठी सून मानसी ही मात्र त्यांना मल्हारसाठी पसंत नव्हती. कल्याणी श्रीमंत घरातील मुलगी होती आणि मानसी एका मध्यमवर्गीय घरातील मुलगी होती. गिरिजा काकूंच्या मुलाने आणि नवऱ्याने मानसीला पसंत केले होते आणि गिरिजा काकू मात्र त्यांच्यापुढे काहीच बोलू शकल्या नाही. शिवाय मल्हारला देखील मानसी पहिल्याच नजरेत पसंत आल्याने त्यांचा नाईलाज झाला. पण लहान मुलासाठी मात्र त्यांनी चांगली तोलामोलाची स्थळ बघून कल्याणीला पसंत केलं आणि म्हणूनच त्यांनी कल्याणीला महागातल्या वस्तू घेतल्या तर मानसीला तिच्या मानाने हलक्या प्रतीच्या वस्तू घेतल्या. गिरिजा काकूंनी आतापासूनच दोन्ही सुनांमध्ये फरक करणे सुरू केले होते. श्रीमंत घरची होती म्हणून कल्याणी त्यांची आवडती होती आणि मानसी मात्र त्यांना नाईलाजाने गळ्यात पडल्यासारखी वाटत होती. त्यांनी लग्नाच्या आधीपासूनच मानसीबद्दल मनात पूर्वग्रह ठेवला होता. दोन्ही लग्न थाटामाटात पार पडले. गिरिजा काकूंच्या दोन्ही सुना घरी आल्या. गिरिजा काकूंनी आपल्याला कल्याणीच्या मानाने स्वस्त वस्तू दिल्यात हे मानसीच्या लक्षात आले होते. पण मुळात कोणत्याही गोष्टीवर संतोष मानणाऱ्या मानसीला याचे जास्त वाईट वाटले नाही. मानसी मुळातच समजूतदार होती. घरकामात निपुण आणि स्वभावाने साधी होती. पण या उलट कल्याणी स्वभावाने गर्विष्ठ आणि कामात आळशी होती. गिरिजा काकूंनी आता घरकामातून हात काढून घेतला होता. घरातील कामांची जबाबदारी सुनांवर टाकून त्या आता निवांत झाल्या होत्या. मानसीने घरची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली होती, पण कल्याणी मात्र तिला घरकामात अजिबात मदत करायची नाही. पूर्ण वेळ फक्त आपल्या रूममध्ये बसून राहायची आणि मानसीने घरातील सर्व कामे उरकली की मगच बाहेर निघायची. सासूशी गोड गोड बोलायची. सासूबाईंना देखील माहिती होतं की घरातील सर्व कामे एकटी मानसी करते म्हणून, पण त्यांना वाटायचं की मानसीला घरातील कामे करायची सवयच आहे. पण कल्याणी लाडाकोडात वाढलेली असल्याने तिला कामांची सवय नसेल म्हणून त्यांनी नेहमी त्याकडे दुर्लक्ष केले. त्या सतत कल्याणीचे कौतुक करायच्या. मानसीच्या नशिबात मात्र सासूबाईंचे कौतुक नव्हते. एखाद्या चांगल्या गोष्टीवर त्यांनी कधीच तिची पाठ थोपटली नाही. उलट तिच्याकडून कामात एखादी छोटीशी जरी चूक झाली तरी कल्याणी समोरच तिचा पाणउतारा करायच्या आणि सासूबाईंच्या पावलावर पाऊल ठेवत कल्याणी सुद्धा मानसीच्या लहान सहान गोष्टींमध्ये चुका काढायला लागली होती. कल्याणीवर आपल्या सासूबाईंची विशेष मर्जी आहे हे एवढा मानसीला समजले होते. त्यामुळे ती गुपचूप सर्व काही ऐकून घ्यायची. तिला वाटायची की हे सर्व मल्हारला सांगितले तर उगाच घरी वाद होतील, म्हणून तिने मल्हारला यातील काहीही सांगितले नाही. मल्हार मात्र सकाळी लवकर ऑफिसला जायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा, त्यामुळे त्याला यातलं काही माहितीच नव्हतं. मानसी सर्व काही ऐकून घेते हे पाहून कल्याणी तिला आणखीनच राबवून घ्यायची. आता कल्याणी सकाळचा चहा सुद्धा तिच्याकडून रूममध्ये मागून घ्यायची. मानसी सुद्धा सर्व काही विना तक्रार करायची. एकदा मात्र मल्हारची तब्येत बिघडली म्हणून त्याने 2-3 दिवसांची सुट्टी घेतली आणि घरीच थांबला. त्याला वाटलं याच बहाण्याने मानसी बरोबर जास्त वेळ घालवता येईल, पण मानसी मात्र दिवसभर कामातच होती. मल्हारने बघितले की घरात फक्त मानसीच एकटी काम करत होती. अगदी कल्याणीला तिच्या रूममध्ये चहा नेऊन दिल्यापासून 2 वेळेचा स्वयंपाक देखील तीच करायची. घरात पाहुणे आले की कल्याणी पाहुण्यांसोबत बोलत बसायची, पण मानसी मात्र पाहुण्यांसाठी चहा नाश्ता करायला किचनमध्येच असायची. एकदा मल्हार आणि गिरिजा काकू हॉलमध्ये बसलेले होते आणि मानसी स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत होती. इतक्यात कल्याणी हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसली आणि दुरूनच मानसीला आवाज दिला, "वहिनी, जरा एक ग्लास निंबू पाणी करून देता का?" "हो, आणतेच," मानसी किचनमधूनच म्हणाली. मानसी कामात आहे हे पाहून मल्हार कल्याणीला म्हणाला, "मानसी जरा कामात आहे, तू स्वतःच कर ना निंबू पाणी." "एक ग्लास निंबू पाणी केल्याने काही हात नाही तुटणार तुझ्या बायकोचे," गिरिजा काकू म्हणाली. "पण आई, गेले 2-3 दिवस मी बघतोय तिला सकाळपासून खूप कामं असतात आणि सर्वांना चहापासून जेवणापर्यंत सर्व काही हातात देते मानसी. मग हिला निदान स्वतःसाठी निंबू पाणी तर करताच येईल ना," मल्हार म्हणाला. "पण कल्याणीला सवय नाही घरची कामे करायची.
तिच्या घरी असल्या कामांना नौकर होते, पण मानसीला सर्व कामांची सवय आहे, गिरिजा काकू म्हणाल्या. पण हे चुकीचे आहे नाही. आपल्यापेक्षा लहान घरातून आली म्हणून काय झाले? मानसी या घरची मोठी सून आहे, माझी बायको आहे, नौकर नाही. तिच्यापेक्षा लहान असणाऱ्या कल्याणीने तिला कामांची ऑर्डर देणे बरोबर आहे का? मल्हार म्हणाला. काही फरक नाही पडत, तिला आहे कामाची सवय, गिरिजा काकू म्हणाल्या. नाही आई, घरातील कामे सर्वांनी मिळून करायची असतात. सगळी कामे माझी बायको एकटीच करणार नाही. फक्त एका गरीब घरातून आली आहे म्हणून माझ्यासमोर माझ्या बायकोला कामाच्या ऑर्डरी दिलेल्या मला सहन होणार नाहीत, मल्हार म्हणाल्या. या घरात राहायचे असेल तर तिला घरातील सर्व कामे करावीच लागतील, नाहीतर तुझ्या बायकोला घेऊन वेगळं राहा, गिरिजा काकू रागाने म्हणाल्या. गिरिजा काकूंना वाटले की आपले असे म्हटल्याने मल्हार गप्प बसेल आणि पुन्हा या विषयावर काही बोलणार नाही. पण आईचे बोलणे मल्हारच्या जिव्हारी लागले. त्याने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. मानसीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मानसीचे सुद्धा काहीच ऐकले नाही. मानसी आणि मल्हार आता वेगळ्या घरात राहायला गेले होते. इकडे घरी मात्र गिरिजा काकू आणि कल्याणी दोघीच होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिजा काकू उठल्या तेव्हा बराच वेळ झाला तरी चहा मिळाला नाही म्हणून त्या किचनमध्ये गेल्या, तर कल्याणी अजून उठलीही नव्हती. त्या कल्याणीच्या रूममध्ये गेल्या आणि म्हणाल्या, कल्याणी उठ आणि केदार आणि आमच्यासाठी चहा बनव. आई, मला चहा नीट बनवता येत नाही, मी आवरून येते, तोपर्यंत तुम्हीच चहा बनवता का? कल्याणीचे बोलणे ऐकून गिरिजा काकूंना राग आला, पण तरीही त्या तिला काही न बोलता चहा करायला निघून गेल्या. मानसी आल्यापासून त्यांनी किचनमध्ये पाय सुद्धा ठेवला नव्हता. त्यांना मानसीच्या हातच्या चहाची आठवण येऊ लागली. त्यानंतर नाश्ता आणि जेवणाच्या बाबतीत सुद्धा कल्याणीने तेच केले आणि गिरिजा काकूंना स्वतःच किचन सांभाळावे लागत होते. कल्याणी थोडीफार मदत करायची, पण तेवढी चिडचिड सुद्धा करायची. तिचा चांगुलपणाचा मुखवटा हळूहळू उतरू लागला होता आणि तिच्या गोड बोलण्याची जागा आता उद्धटपणाने घेतली होती. हळूहळू गिरिजा काकूंनी मानसी आणि कल्याणीमधील फरक लक्षात येत होता. मानसी किती गुणी पोर होती हे त्यांना आता कळून चुकले होते. आपण केवळ श्रीमंतीला भुललो आणि चांगल्या सुनेची काहीच किंमत केली नाही हे त्यांच्या लक्षात येत होते. माणसाची किंमत त्याच्या श्रीमंतीपेक्षा त्याच्या गुणांनी करावी हे त्यांना कळून चुकले होते. पण मानसी घरून निघून गेल्यावर त्यांना मानसीची किंमत कळली होती. त्यांनी मानसीची भेट घेऊन तिची माफी मागितली आणि तिला पुन्हा एकदा घरी चल म्हणून आग्रह केला. मानसी आणि मल्हार सुद्धा जुने सर्व काही विसरून घरी परत आले. त्यानंतर मात्र गिरिजा काकूंनी त्यांच्या दोन्ही सुनांमध्ये अजिबात फरक केला नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितव्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.